ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी उद्या मतदान होतंय। मात्र मतदारांना पैसे वाटले जात आहेत असा आरोप बहुजन विकास आघाडीने केलाय। विरार पूर्व भागात भाजपच्या कार्यालयातून पैशांची पाकिटे जप्त केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केलाय। वसई विरार नालासोपाऱ्यात 1200 मतदार आहेत। या मतदारांना पैशांचं वाटप सुरू असल्याचा आरोप महापौर आजीव पाटील यांनी केला। एडीसी बँकेचे इलेक्शन आहे आणि मतदारांनी सांगितलं की इकडे पैसे वाटले जात आहेत। त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना कळवून इकडे पोलीस आले आणि त्यांनी रेड केलेली आहे आणि त्याप्रमाणे पंचनामा करून पाकिटं पकडलेली आहेत। त्याच्यामध्ये प्रत्येक पाकिटामध्ये 40 ते 37,000 आणि काही पाकिटामध्ये 5,000 रुपये असे 4,04,000 रुपयाची पाकिटं इकडे त्यांच्याकडनं जप्त केलेली आहेत आणि पंचनामा केलेला आहे आणि पोलीस पुढील कारवाई करतात। माझ्या कार्यालयामध्ये कोण आलं त्यानंतर बॅग बाहेर ठेवून या ही पद्धत तर नाहीये। त्यांनी ती बॅग घेऊन आलेले, ते बसलेले आणि ते कार्यालयीन काम करत होते। ते करताना त्यांनी सगळे इथे चेक केलं वगैरे आणि ती बॅग चेक केली, त्यामध्ये त्याला ते भेटलेलं आहे आणि ते आतमध्ये क्लिअर झालं ना की ते पैसे त्यांच्या बँकेच्या कामानिमित्त होते, ते दाखवलेलं आहे। हे फुकटचं बहुजन विकास आघाडीचं दरवेळेचं आहे। लोकसभेला पण तेच करायचा प्रयत्न केला, विधानसभेलाही तेच करायचा प्रयत्न केला आणि महापालिकेच्या इलेक्शनला पण तेच करायचा प्रयत्न केला। लोकांनी त्यांची जागा दाखवलेली आहे, त्यामुळे आता हे सगळं करून काही उपयोग नाही।